मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे या यज्ञामध्ये. जसं जानेवारी 18 जानेवारीचं महत्त्व आहे, 24 जूनचं महत्त्व आहे आणि त्यामुळे जानेवारी महिन्यात तपस्या चालते, जूनमध्ये तपस्या चालते. आता मार्च महिना या 3-4 वर्षापासून अतिशय महत्त्वाचं झालं आहे यज्ञामध्ये, कारण जानकी दादींनी शरीर सोडलं मार्चमध्ये, दादी गुलजार बाबांचा रथ त्यांनी शरीर सोडलं मार्चमध्ये आणि याच्या आधी पण 4-5 मोठ्या आत्म्यांनी मार्चमध्ये शरीर सोडलं होतं. म्हणून खूप तपस्या चालते. तर आणि दुनियेच्या हिशोबाने पण मार्चचा महिना खूप महत्त्वाचा असतो. अकाउंट क्लोज करायचे असतं, नवीन 1 एप्रिलपासून सुरू होतं. तो मार्च एंड का समय है, मार्च का समय है. तो हमको भी जो हमारे पिछला जो कुछ भी है पुरुषार्थ का ढीलापन उसको अभी खत्म कर देना है. जो पुरुषार्थ में माइनस का खाता था उसको कट कर देना है, अभी नया जमा का खाता बढ़ाना है. तो आपण आपल्या हिशोबाने विचार करायचा की आपल्याला मार्च मध्ये काय काय करता येईल. तो कल मैंने वो व्हाट्सएप पे डाला था मैसेज, वो कोई पढ़ता है कोई नहीं पढ़ता है, किसके पास मोबाइल नहीं है तो मैं पढ़ के सुना देता हूँ. तो 2026 का ये वर्ष जो हमें तीव्र पुरुषार्थ के लिए मिल रहा है उसके 2 महीने अब कंप्लीट हो गए. जानेवारी फेब्रुवारी गेला, मार्च येतोय. चेक कीजिए की इन 2 महीनों में क्या खोया और क्या पाया. काय केलं आपण. 2026 आपल्याला पुरुषार्थासाठी भेटलेलं आहे. 2 महिन्यामध्ये आपण काय केलं. प्रत्येकाने आपली आपली चेकिंग करायची. ज्ञान गुण शक्ति कितनी बढ़ाई, क्या चेक करायचे. ज्ञान गुण शक्ति कितनी बढ़ाई हमने और पवित्रता की धारणा में कितना आगे बढ़े. पवित्रता की धारणा में कितना आगे बढ़े, मन से पवित्र शरीर से पवित्र कितना आगे बढ़े इन 2 महीनों में. हम चेक करके अपने अपनी चेकिंग हम ही कर सकते, खुद को ही पता है. चेक करके मार्च 2026 के लिए अपने लिए श्रेष्ठ और बेस्ट प्लान बनाए. पुरुषार्थ में तीव्रता लाने की स्वतःचा प्लॅन स्वतः ठरवायचं काय करू शकतो आपण. मार्चचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे और ज्यादा से ज्यादा ज्ञान और योग के आधार से विकर्म विनाश करके दिव्य गुणों की धारणा का रिकॉर्ड बनाए. ऐसा रिकॉर्ड बने जो हर बार संपूर्ण कल्प में मार्च 2026 आपका भाग्य बनाने वाला बेस्ट महीना बन जाए. आपल्याला बिलकुल असं लक्ष ठेवायचंय की 5000 दर 5000 वर्षानंतर मी संगम युगामध्ये येतो आणि संगम युगामध्ये हा मार्च 2026 चा महिना येतो आणि त्यावेळेला मी खूप पुरुषार्थ केलेला आहे. प्रत्येक कल्पामध्ये काहीतरी तर आपल्याला थोडंसं टार्गेट ठेवावं लागेल. तो हमको बिलकुल पक्का रखना है की मला मार्च मध्ये खूप पुरुषार्थ करून घ्यायचा आहे, जो 5000 वर्षामध्ये कधीच नाही झाला. संपूर्ण दर 5000 वर्षानंतर मार्चचा महिना हा येतो 2026 चा आणि मी खूप पुरुषार्थ केलेले, मला त्याला रिपीट करायचंय. वेगळं काही करायचं नाही, केलेलं आहे मी, मला करायचंय. पण पक्का करायसाठी आपण 2 दिवस ठेवलेले आहे त्याला. तो 2026 मार्च एंड तक आपका पुरुषार्थ का माइनस अकाउंट क्लोज हो जाए और प्लस का अकाउंट स्टार्ट हो जाए. तो पुरुषार्थ को आगे बढ़ाते चलना है. जो भी कुछ कमी कमजोरी है पुरुषार्थ में, बाबा ने 15 दिन पहले कहा था, 8-10 दिन पहले, कि अभी वो जो हुआ वो हुआ, लेकिन अभी रिस्टार्ट करो. और फिर दिनचर्या. पुरुषार्थी का पहला लक्ष्य होना चाहिए दिनचर्या में एक्यूरेट. जो दिनचर्या बाबा ने बताई है हमको, उसमें हमको एक्यूरेट बनना है. मग काय काय करता येईल त्याच्यासाठी. तो अभी बाबा से प्रॉमिस कीजिए 1 मार्च से 31 मार्च तक 31 दिवस संपूर्ण महिना 31 दिवस बाबांना वचन द्यायचंय. प्रत्येकाने द्यायचंय वचन, कारण हे दुसऱ्या कोणाचा काही स्वार्थ नाही, दुसऱ्या कोणाचा फायदा नाही, आपल्याच फायद्यासाठी की काहीतरी आपण टार्गेट काहीतरी तर करावं लागेल. इथं येऊन पोहोचलेलो आहे, बाबांनी आपल्याला आणलेलं आहे, तर आपल्याला अजून स्पेशल जे करता येईल ते करायचंय. तो पहला दिनचर्या में पहला अमृत वेला मिस नहीं करेंगे. कोणीही अमृत वेला मिस नाही करणार. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन की जे घरी राहून, म्हणजे इथं तर विषय नाही, जवळजवळचे त्यांनी यायचंय, पण घरी जे अमृत वेला करणार आहे त्यांनी 4 ते 4:45 बसायचंय. आणि कुठं बसायचंय, बेडवरती नाही बसायचंय, वेगळं होऊन तिथून उठून दुसरीकडे एक कोपरा, एक जागा आपल्यासाठी फिक्स करायची, तिथं जाऊन बसायचंय. स्पेशल स्थान पर बैठकर, बेडरूम से अलग होकर स्पेशल स्थान पर बैठकर वहां पर योग करना है 4 से 4:45. आणि जे इथं येऊ शकतात, परसोड़ा के भाई बहने जो तपस्या भवन के बिल्कुल नजदीक रहते हैं, वो ज्यांना यायचं ते येऊ शकतात दूरचे पण जसं तो त्यांनी घरी अमृत वेला करायची 4 ते 4:30. जे जवळचे 4 ते 4:30 घरीच करायचंय,
कारण इतके लवकर ते घरच्यांना ऍक्सेप्ट होईल नहीं होईल, 4 बजे कहाँ जा रहे उठ के, 4:30 थोडस एक होऊन जातं थोडंसं वातावरण. तो 4 से 4:30 घर में बैठ के करना है और 4:30 से 5 बजे तक तपस्या भवन में आके संगठन में एक साथ योग कर सकते. 4:30 से 5 अर्धा तास ऍक्युरेट आपल्याला करायचं आहे. तर 4:30 पर्यंत इथं पोहोचायचं आहे आणि 4 ते 4:30 मग तिथं गीत लावून थोडंसं घरी थोड़ी मनाची सेटिंग करायची. फिर दूसरा मुरली क्लास. अभी मुरली क्लास का समय हमारा थोड़ा आगे आगे होता जा रहा है. तर मार्च महिन्यामध्ये आपला मुरली क्लास 7:45 म्हणजे 7:45 ला स्टार्ट होईल. तर दोघं जरी असले तरी स्टार्ट करून टाकू. असं वाटत होतं की सगळ्यांनी यायला पाहिजे मग आपण स्टार्ट करू, त्यामुळे ते लेट होत जातं. पण 7:45 ला आपण स्टार्ट करू आणि 8:30 ला फायनल होऊन जाईल. जेवढं होईल तेवढं होईल. 8:30 ला मुरली समाप्त होऊन जाईल. तर हे मार्चचं पूर्ण आहे आपलं टार्गेट. कभी भी मिस नहीं करेंगे. 7:45 से 8:30 और मुरली से पहले 15 मिनिट बैठकर तपस्या भवन में योग कर सकते. ज्यांना शक्य आहे ते 7:30 ला येऊन बाबांसमोर बसू शकतात, दृष्टी घेऊ शकतात. योग करायचा आहे आणि मुरली नंतर तर 5 मिनिट आपण गीत लावतो, तर त्यावेळेला योग करायचा आहे. भोजन बनाना और खाना बनाना बाबा की याद में करून बघायचं एवढा महिना पूर्ण. दोपहर में बैठकर कम से कम 15 मिनिट बसून कमीत कमी 15 मिनिट घरी बसून 15 मिनिट कमीत कमी योग करायचं आहे सगळ्यांनी. और हर घंटे के बाद 1 मिनिट बाबा की याद. ज्यांनी ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल मध्ये लावलेलं आहे ते तर ऑटोमॅटिक होऊन जाईल. त्यावेळेला कामकाज करतोय आपण तरी बाबांची आठवण, आणि नाही तर 1 घंट्याचा अलार्म लावायचा आहे आणि 1 तासानंतर 1 मिनिट तरी बाबांची आठवण. बाबांकडून शक्ती घ्यायची, सगळीकडे द्यायची, स्वतःला घ्यायची, सगळ्यांना द्यायची. ते जे 1 मिनिट आहे तो जो 1 मिनिट असतो ट्रॅफिक कंट्रोलचा, पुढचे 59 मिनिट आपल्याला तो स्थिर ठेवेल. और कर्म करते हुए बाबा की छत्र छाया महसूस करना. बाबा साथ में, बाबा की छत्र छाया में कर्म कर रहे, बिल्कुल पक्का होना चाहिए. और फिर दिन भर में मुरली के पॉइंट्स जो बाबा ने आज भी कितने सुंदर पॉइंट्स थे बाबा के, तो उस पर 1, 2, 3, 4 पॉइंट पर मनन चिंतन करना. सदा खुश और संतुष्ट रहना, व्यर्थ से मुक्त रहना. सदा खुश. मार्च महिन्यामध्ये टार्गेट ठेवायचंय, मला खुश राहायचंय, संतुष्ट, चाहे कुछ भी हो जाए. मेरी खुशी का रिमोट किसी के हाथ में नहीं देना है. कोणी काही बोलला आणि मी नाराज झालो, ऐसा नहीं. बाबा मुझे इतनी सुंदर बातें सुनाता है, बाबा मुझसे इतना प्यार करता है, कोई में किसी में क्या ताकत है मुझे नाराज करे. मुझे खुश रहना है और संतुष्ट रहना है. बाबा मिला, सब कुछ मिला, संतुष्ट रहना है और व्यर्थ से मुक्त रहना. हमने तो शिवरात्रि पर व्यर्थ की गिफ्ट भी दे दी बाबा को. तो व्यर्थ से मुक्त रहना, ये संपूर्ण मार्च महीना. फिर आगे तो अगर 31 दिन हमारा हो जाएगा तो आगे तो करने की भी जरूरत नहीं पड़ेगी, वो सेटिंग हो जाएगा, ऑटोमेटिक हो जाएगा. और नुमाशा मिस नहीं करना. मार्च मध्ये सगळ्यांसाठी हे जे बाबांची प्रेरणा आलेली ते लिहिलेले, प्रत्येकाने ठरवायचं काय करायचं. नुमाशा मिस नहीं करना. जिनको पॉसिबल है वे 6:30 से 7 तपस्या भवन में आकर बैठ सकते. 6:30 से 7 आकर बैठ सकते. ज्याचं त्यांनी येऊन बसायचंय, दृष्टी घ्यायची, आपल्या आपल्या पद्धतीने योग करायचा आहे किंवा आपला मोबाईल लावून गीत लावायचे. 6:30 ते 7. लेकिन संपूर्ण मार्च महीने में परसुड़ा के सभी बीके भाई बहन स्पेशल योग के लिए 7 से 7:30 बजे तक के फिक्स टाइम पर जरूर आना है. मग क्लास नाही राहणार. 7 ते 7:30 आपल्याला योगच करायचा आहे पूर्ण मार्च महिना. अर्धा तास फिक्स ॲक्युरेट. तर सगळे करू शकता, होऊ शकता. आता थंडी पण नाहीये आणि 7 पर्यंत कामकाजावर अर्धा तास आपल्यासाठी काढणं काही मुश्किल नाहीये सगळ्यांनाच. और फिर बाबा को संपूर्ण दिन भर का अकाउंट देकर ही सोना है. सोते टाइम क्या क्या हुआ दिन, बीच बीच में बाबा को बताना है, लेकिन पूरे दिन का अकाउंट हिसाब बाबा को सोते टाइम देना. ये ऐसा हुआ, वैसा हुआ, ऐसा नहीं करना चाहिए, तो वैसा. मुरली, नुमाशाम, योग, दिन भर में बाबा को याद किया या व्यर्थ बातों में गए, सब अकाउंट बाबा को देना है. किसी के साथ क्या बोलना चाहिए था, क्या बोल दिया, वो भी बाबा को बताना है. तो आशा है इस दिनचर्या को अपनाकर आप हमारे बाप दादा, दादियों और वरिष्ठों और एडवांस पार्टी की आशाओं को पूर्ण करेंगे. वो हमारा वेट कर रहे हैं कब हम तैयार होंगे. तो ये तैयारी के लिए ये महीना हमको मिला है, ऐसा समझकर हमें आगे बढ़ना है. संकल्प पक्का कीजिए, उसके लिए संकल्प पक्का चाहिए.
और बाप दादा के इन प्रेरणादायी भाग्यदायी आमंत्रण को आप नहीं ठुकराएंगे, यही मुझ आत्मा की आप सभी के प्रति शुभकामनाएं हैं। अच्छा, ओम शांति।